सोलापूरच्या कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधला आणि तिथल्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार शेळी आणि कोंबडी पालन करण्याचा निर्णय घेतला। प्रथम शेळके यांनी शेळ्या विकत घेऊन शेळी पालन हा व्यवसाय सुरू केला। शेळीला चारा मिळावा म्हणून शेवरी या झाडाची लागवड केली। शेवरीला पाणी कमी लागत असल्यानं हे पीक घेणं फायद्याचं ठरलं। माझ्याकडे वडलोपार्जित जवळजवळ 26 एकर जमीन होती। 26 एकर जमीन होती, परंतु शाश्वत उत्पन्न काही नव्हतं आणि शाश्वत उत्पन्नासाठी काहीतरी करावं ह्या विचारामध्ये कृषी विज्ञान केंद्र सोलापूर यांच्या संपर्कात येऊन विविध ठिकाणी भेटी देऊन मग शेळीपालन असो किंवा कुक्कुटपालन असो असं काही ठिकाणी जसं करमाळ्याला गेलो, इंदापूरला गेलो, असं 2-3 ठिकाणी जाऊन तिथलं व्यवस्थापन बघितलं। शेळीपालनाकडे वळत असताना मग आधी आपण प्रॅक्टिकली बघितलं, म्हणलं नेमकं काय होतंय काय नाही त्याच्यामध्ये। मग थोड्या शेळ्या घेऊन त्यातनं सुरुवात केली आणि सुरुवात करत हळूहळू मग त्यासाठी चाऱ्याची अडचण यायला लागली। चाऱ्याच्या अडचणीसाठी शेळीला काय शाश्वत लागल, तर सुबाबळ ही एक असं वनस्पती आहे की त्यासनी पूर्ण त्यांचं पोटही भरल आणि नैसर्गिक असल्यामुळं कमी पाण्यामध्ये जवळजवळ जरी पाणी नसलं तरी ती पूर्णतः आरामशीर येऊ शकते। असं मग जवळजवळ 2.5-3 एकरावरती आपण 4 बाय 2 फूट अंतरावर सुबाबळ लावली आणि एवढं मोठं क्षेत्र त्याच्यामध्ये गुंतवल्यावर त्याच्यात अजून दुहेरी उत्पन्न घ्यायचा मनात विचार यायला लागला। शेळके यांनी शेळीपालन आणि त्याबरोबरच कोंबडी पालन हा पण व्यवसाय सुरू केला। हे दोन्ही व्यवसाय मुक्त संचार पद्धतीनं केल्यानं खाद्याचा खर्च 99% वाचवता येणं शक्य झालं। आखाडाच्या महिन्यामध्ये कोंबड्यांना आणि अंड्याला भरपूर मागणी असल्यामुळे आपल्याला अंडी विक्रीतून आणि कोंबडी विक्रीतून जवळजवळ 70,000 ते 75,000 रुपये निव्वळ नफा राहिलेला आहे। आणि हळूहळू ह्या आपण 20 कोंबड्यापासून सुरुवात केलेली होती, जवळजवळ 700 ते 800 पर्यंत आपण कोंबडीची संख्या पोचलेली आहे। गाव हे कृषी विज्ञान केंद्रानं दत्तक घेतलेलं होतं। या अंतर्गतच यांनी कृषी विज्ञान केंद्रातून प्रशिक्षण घेतलं आणि हा पोल्ट्रीचा व्यवसाय सुरू केलेला आहे। यासाठी कृषी विज्ञान केंद्रानं एक्सपोजर व्हिजिट आयोजित केली होती। यामध्ये एक्सपोजर व्हिजिटमध्ये मुक्त कोंबडी पालन हे दाखवण्यात आलेलं होतं। त्याच पद्धतीनं हिरोजी शेळके यांनी मुक्त कोंबडी पालन केलेलं आहे। मुक्त कोंबडी पालनाचा फायदा याच्यामध्ये उत्पादन खर्च कमी आहे, शेडचा येणारा खर्च कमी आहे, तसंच महत्त्वाचा 70% येणारा जो खाद्याचा खर्च आहे तो याच्यामध्ये कमी करण्यात आलेला आहे। पक्ष्यांना येणार वेळोवेळी याचं लसीकरण, त्याचबरोबर गंभीर रोगासाठीच आवश्यक असणारं लसीकरण या कोंबड्यांना कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली केलं जातं। शेती आणि शेतीपूरक व्यवसाय वाढवण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र भर देत आहे आणि विशेषतः आपण बघतोय माझ्या पाठीमागं जो आपण फार्म पाहतोय की त्याच्यामध्ये कडकनाथ ह्या कोंबडी आपल्याकडे पालन केलेलं आहे। आणि हे जे हिरोजीराव शेळके आहेत हे माजी रिटायर्ड मेजर आहेत भारतीय आर्मीमधले, आणि त्यांनी रिटायरमेंटनंतर सुधारित पद्धतीने शेती करण्याचं ठरवलं। कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात आले आणि त्यांना कृषी विज्ञान केंद्राने एक आदर्श पोल्ट्री फार्म हे प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत दाखवला आणि जेणेकरून त्यांना प्रेरणा मिळाली आणि मागच्या 3 वर्षापासून हा फार्म त्यांनी उभा केला। गेल्या वर्षी आणि यावर्षी आपण बघितलं, यावर्षी त्यांना जवळपास 80 ते 90 हजाराचं उत्पन्न ह्या पोल्ट्रीपासून मिळालेलं आहे। कडकनाथपासून एक जो पक्षी आहे ते जवळपास 700 ते 800 रुपयाला विकतो आहे। आणि त्यांनी हा मुद्दाम 2.5 ते 3.25 एकराचं प्रक्षेत्र याच्यामध्ये शेवरीची लागवड केलेली आहे। ग्राहक मिळत आहेत। हिरोजीराव सोपान शेळके यांना सोलापूरच्या कृषी विज्ञान केंद्रातील अधिकाऱ्यांचा सल्ला आणि मार्गदर्शन मिळाल्यानं आहे त्या परिस्थितीवर मात करून मुक्त संचार पद्धतीनं शेळी आणि कोंबडी पालन हा व्यवसाय सुरू केला आणि त्यात यशस्वी होऊन दाखवलं।